वाह, क्या मजा है, क्या टेस्ट है। सख्त धूप में, सख्त गर्मी में ऑरेंज पीकर हमने मौसम से ले लिया बदला। तो खासदार देखना चाहेंगे राम सातपुते। राम सातपुते, पहिला तुझी खात्री करून घे मित्रा। राम सातपुते कुठल्या पक्षाचा आणि कुठला आमदार आहे? भाजपला का वोट करत नाही आपण? कारण काय? सोलापूरचा विकासच झाला नाही ना अजून। अच्छा लग रहा है सोडा, अच्छा मजा है, अच्छा है, अच्छा आहे हो, अच्छा है, एकदम मस्त आहे। मागचे खासदार तर बहुतेक कुणाला आठवत पण नसतील माझ्या हिशोबाने, त्याचा चेहरा पण कुणाला आठवत नाही। कुणाला करणार मतदान? मी बघा भाजपाला करू। 2014 में हम भी बीजेपी के सपोर्ट में थे, लेकिन फिलहाल के लिए जिसके खिलाफ हम थे उसको गोद में लेके बैठे भाजप वाले। हाँ, काय कुणाची चर्चा आहे सोलापुरामध्ये? सोलापुरात प्रणिती शिंदेची चर्चा आहे। राम सातपुते, क्यों राम सातपुते? यंग है, अच्छा। वाह, क्या मजा है, क्या टेस्ट है। सख्त धूप में, सख्त गर्मी में ऑरेंज पीकर हमने मौसम से ले लिया बदला। जी हाँ, इस समय लोकसभा चुनाव की चर्चाएं हैं। चारों ओर लोकसभा चुनाव चल रहा है और सोलापुर की जनता किसको पसंद करेगी, कौन बनेगा सोलापुर का खासदार, कौन बनेगा सोलापुर लोकसभा सीट से सांसद, ये हम कई दिनों से जानने की कोशिश कर रहे हैं। यहाँ पर एक ऑरेंज की सोडे की यहाँ पर एक शॉप है, दुकान है, वहाँ क्या माहौल चल रहा है हम यहाँ पर जानने की कोशिश करेंगे। एक तरफ प्रणिती शिंदे है तो दूसरी तरफ आमदार राम सातपुते है। परिणीति शिंदे, क्या नाम है आपका सर? सलीम शेख। सलीम शेख, क्यों परिणीति शिंदे? परिणीति शिंदे, कब भी हम जाएंगे तो काम कुछ भी होगा तो अपने वार्ड में का क्या समझो, वैयक्तिक कुछ भी काम होगा तो करते हैं। अभी राम सातपुते को कौन पहचान दे ना। हाँ, उनको क्या नेता अपने यहाँ का है नहीं है मालूम नहीं है। तो क्या बोलेंगे भाई? बारे में फिलहाल जो है लोकसभा चुनाव की चर्चा है। भाजपा की तरफ से राम सातपुते है, कांग्रेस की तरफ से प्रणिती शिंदे है। राम सातपुते, क्यों राम सातपुते? यंग है, अच्छा। भाजपा ने विकास किया है क्या 10 सालों में? 10 सालों में नहीं किया, लेकिन अभी कर सकते हैं। अभी करेंगे राम सातपुते आने के बाद। कल योगी जी आए तो गए थे क्या सभा में? आप मोदी जी आए थे तब भी गए थे क्या? अच्छा, अब राम सातपुते को वोट करने वाले, क्या कारण क्या है राम सातपुते को वोट करने का? बीजेपी है, अच्छा है, बीजेपी है। यहाँ पे और भी लोग हमारे साथ जुड़े हैं। लोकसभा चुनाव की चर्चा है हर तरफ। सोलापुर में लोकसभा सीट से आमदार राम सातपुते है, प्रणिती शिंदे है, किसको वोटिंग करने वाले आप? देखेंगे जिसको मन लगता है। हवाएं चल रही है सोलापुर में? हवा कांग्रेस की। कांग्रेस की? हाँ। क्यों कांग्रेस? क्योंकि जो वादे दिए थे वो नहीं पूरे हुए। वादे दिए थे, बेरोजगारी 83.7% है। अच्छा, क्या नाम है आपका भाई? योगेश। कल आए थे योगी जी, आप गए थे क्या योगी? नहीं गए। क्यों नहीं गए? क्यों जाना है? किसी के भी सभा को हम नहीं जाते। नहीं जाते? नहीं। मराठी में बोल सकते हैं आप, मराठी अगर आप? नहीं, हम हिंदी में आती है ना, कोई प्रॉब्लम। भाजपा ने विकास किया है क्या 10 सालों में? हाँ, 10 सालों में भाजपा ने विकास किया है? विकास किया है, लेकिन प्रॉब्लम यह है कि जो जिसके हम खिलाफ थे उनको गोद में लेके। एजुकेटेड है, पढ़े देखो, लिखे। हाँ, सुनो 2014 में हम भी बीजेपी के सपोर्ट में थे, लेकिन फिलहाल के लिए जिसके खिलाफ हम थे उसको गोद में लेके बैठे भाजपा वाले। अच्छा, हाँ, किसके खिलाफ थे आप? जो भ्रष्टाचार है तो सब क्या है, बीजेपी वॉशिंग मशीन जैसा हो गया है। बीजेपी में आओ भ्रष्टाचार हो जाएगा। जो अभी शुगर फैक्ट्री है पंढरपुर में, तो उनका क्या किया है वो, बीजेपी में जाएंगे तो उनका जब्ती हटाएंगे। अच्छा, ऐसा थोड़ी होता है। भ्रष्टाचार के लिए बीजेपी में जा रहे हैं, ऐसा लगा। हाँ, भ्रष्टाचार मुझे बीजेपी में जाएंगे तो भ्रष्टाचार मिल जाता है उनका। अजित पवार जी का 70,000 कोटी का घोटाला में क्लीन चिट मिल गया, क्यों मिल गया? बीजेपी के साथ गए, ऐसा थोड़ी होता है।
भरोसा तोड़ दिया है बीजेपी ने आम लोगों को। एक युवा है, आप क्या कहना चाहेंगे? आईटी पार्क वगैरह सोलापुर में, आईटी पार्क सोलापुर में नहीं है, यहाँ से लोग जो है ना पुणे मुंबई जाते हैं जॉब के लिए। सोलापुर की जनता ने देखा है पिछले 10 साल में क्या काम किया है ना, बीजेपी को वोट देके, तो अब देखेंगे जनता। अब कांग्रेस को वोट करने वाले हम हमें जिसको मन लगता है उसको करेंगे, जो लोग सोचेंगे। हाँ, एक कैसा है देखो, सत्ता बदल होना चाहिए, ऐसा मुझे लगता है। 5 साल बाद 10 परिवर्तन होना चाहिए, तभी सब लोग जगह पे रहेंगे, नहीं तो हाँ, काय कुणाची चर्चा आहे सोलापुरामध्ये? सोलापुरात प्रणिती शिंदेचं चर्चा आहे. का परिणिती शिंदे? चांगलं काम करणारे व्यक्ती आहे बाई ते ताई. राम सातपुते का नाही हो? का त्या बाहेरचं गावचं येतं, बाहेरचं गाव. बाहेरचं असल्यामुळे प्रणितीला वोट झाला. तुम्ही परिणिती शिंदेला वोट करणार? भाजपने विकास केला का 10 वर्षामध्ये? 10 वर्षामध्ये काय बी केलं नाही. हा, 10 वर्षामध्ये बीजेपी काय बी सरकार केलेलं नाही. काही पण केलेलं काय नाही. बी केलं. क्या है आपका नाम भाई? युवा है आप? महेश बिराजदार. हाँ? महेश बिराजदार. महेश बिराजदार. क्या है, कॉलेज पढ़ते हैं क्या? हाँ, कॉलेज में वोटिंग कार्ड है आपका? नहीं है अभी. नहीं है? किसके साथ है? हाँ? किसको खासदार देखना चाहेंगे? राम सातपुते. राम सातपुते. क्यों राम सातपुते? उन्हीं काय सोलापूरसाठी लई काम केलंय. राम सातपुतेने रोड बनवलाय, राम सातपुतेने पाणी टंचाई दूर केली आहे. आमच्या होडीमध्ये इथे हे बनवलंय. काय पण राम सातपुतेने बनवलंय? राम सातपुते कुठला आमदार आहे? सुटला सोलापूरचा आमदार आहे, सोलापूर जिल्ह्याचा आमदार आहे. सोलापूर जिल्ह्याचा आमदार आहे, होडकीमध्ये काम केलंय का? राम सातपुते, पहिला तुझी खात्री करून घे मित्रा, राम सातपुते कुठल्या पक्षाचा आणि कुठला आमदार आहे? प्रणितीताई शिंदेने आपल्या पक्षाच्या मध्यमध्ये आमदार असून, आपल्या मध्यमध्ये नसून सोलापुरात इतर भागातही जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. एज्युकेशनसाठी, शिक्षणासाठी, प्रत्येक गोरगरिबांसाठी मदत केलेली आहे. गाव गल्ली बोळात, प्रत्येक बोळात फिरून त्यांनी काम केलेले आहे. फक्त खासदारकीच्या उमेदवारासाठी नाही, आमदारकी जेव्हा होती त्यावेळी पण मागील 15 वर्षापासून ती काम करत आहे, सतत काम करत आहे. आणि त्याच्याजवळ त्यांचं काम सांगतो तुम्हाला, तुमच्या माहितीसाठी. तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा हे तुम्ही इतर बघून त्याचं काम बघू नका. तुम्ही स्वतः त्यांचं परखा, त्यांनी गल्लीत काय काम केलेलं आहे, रोडचे कामं काय केलेली आहे, कुठं काय केले, पाणी टंचाई कसं दूर केलेली आहे प्रणिती शिंदे, ते तुम्ही स्वतःला परखा. अच्छा लग रहा है सोडा? अच्छा मजा है? अच्छा है? अच्छा है वो, अच्छा है, एकदम मस्त है. सख्त गर्मी है, एकदम ठंडा ठंडा कूल हाँ, मराठीत. हाँ. कसं वाटतंय वातावरण? आहे वातावरण 43 वाजे आज तर. हे थंड आहेत. कसं आहे? मस्त आहेत ना? मस्त, एकदम मस्त आहे हो. काय आपलं नाव? अनिल कुमार. अनिल कुमार. सध्या लोकसभेचं वातावरण आहे. हा की एकदम. काय वाटतंय कोण होईल खासदार? काय नाही हो, काट्यावरची टक्कर आहे. काट्यावरची टक्कर आहे. काट्यावरची टक्कर, कोण बी होते 45-50 मध्ये जाऊ. हा, घ्या 45-50 मध्ये. आपण कुठं राहतो? मसाला सोडा आहे. दोंगडे वस्तीत, कोंगडे वस्तीला. मूळ अक्कलकोट. मूळ अक्कलकोट. हो, म्हणजे आपलाच मतदारसंघ. आपलं मतदारसंघ. कसं बोलला? लोकसभा. आता प्रणिती शिंदे आहेत, आमदार राम सातपुते आहेत. कोण आहे तो बरे कॅन्डिडेट? मला जरा प्रणितीताईंचं जरा पारडे जड वाटायला थोडस आहे. चांगलंच कोण आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये चांगलं म्हणता कस का ठरवावं आता चांगलं? तुम्हाला काय वाटतंय? ताईसाहेब मध्ये त्यांचं कामगिरी होतं, त्यासाठी त्यांचाही काय सांगता येत नाही. नाही, आपल्याला काय वाटतंय? बद्दल म्हणतो ताई बदल म्हणा किंवा सातपुते बदल म्हणा, दोघांमध्ये कोण कॅपेबल आहे लोकसभेचं? ताई बद्दल तर कसं आहे, ते एकदम चांगले आहेत कामाला. त्यांनी एकदम म्हणजे सोलापूरसाठी काही तर करतील अशी आशा आहे. आशा आहे. सातपुते साहेबांचं आपलं संबंध जास्त आलं नाही. बरोबर. ताई साहेबाबरोबर आलेलं आहे आणि तो शहरमध्येचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या त्याच्यानी. आता कसं सरकार ताई साहेबांचं येत नाही, त्यासमोर अनेक त्यांना कष्टातून जावं लागतंय. अशीच आहे.
विकास केला का भाजपने 10 वर्षामध्ये असं नाही, वाटतं इथं का आपल्याला? सोलापूरमध्ये तर नाही साहेब. विकास झाला नाही सोलापूर. होईल कशाला 2 खासदार होते मागचे. नाही, ते दोन्ही जरा कोलॅप्स झाले. मनोहर कामत, कुठे राहतोय सर आपण? सोलापूर. हो? सोलापूर. सोलापूरला कुठं? मी मंगळवार बाजारात. काय वाटतं सध्या लोकसभेचा निवडणूक सुरू आहे? लोकसभेचं सध्याला प्रणिता शिंदेचा प्रचार चांगला आहे. का परिणिती शिंदेचं चांगलं? आपले सोलापूरचे मेन त्यासाठी. आमदार राम सातपुते पण आहेत की बीजेपी कडून? परंतु आपल्या सोलापूरचे नाहीत ना. सोलापूरचे नाही. नाही. तर सोलापूरचे नसल्यामुळे त्यांना हे करायचं नाही का वोटिंग? मेन म्हणजे आपल्या हक्काची ताई आहे. काहींनी विकास केला का? केलेलं आहे की भाजपने केलं का 10 वर्षामध्ये? नाही. हो. त्या प्रधानमंत्री आलते, योगीजी आलते, आपण गेलो का सभेमध्ये? नाही. गेलो नाही. म्हणजे आपण परिणिती शिंदे सोबत आहे, हो. काँग्रेस सोबत. हो बरोबर. भाजपला का वोट करत नाही आपण? कारण काय? सोलापूरचा विकासच झाला नाही ना अजून. विकास झाला नाही. आपण ज्यांना वोटिंग केलं त्यांनी आपल्याकडे सोलापूरला फिरकलंच नाही. हा. म्हणजे 2 खासदारचं सांगतोय का? हो बरोबर. बरोबर. क्या है भैया आपका नाम? काय नाव आपलं? माझं नाव नरेश कांबळे आहे. नरेश कांबळे. काय वातावरण सध्या लोकसभेचं? लोकसभेचे तर ताई निवडून येणार 100%. ताई निवडून येणार का? ताई निवडून येणार हो? काम त्यांचं भरपूर आहे ना. काय काम भरपूर आहे? ताई म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतात. हा. प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्याकडे कुठलं पण काम घेऊन जावा, ताई अवेलेबल असतात. अवेलेबल आहे. हा. राम सातपुते का नाही हो? राम सातपुते स्थानिक उमेदवार नाहीत ना. हा. आणि गेल्या 2 टर्म मध्ये बीजेपीच्या खासदारांनी काहीच काम केलेलं नाही. काहीच काम केलेलं नाही. काम म्हणण्यापेक्षा ते लोकांना दिसले सुद्धा नाहीत. हा. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. मागचे खासदार तर बहुतेक कुणाला आठवत पण नसतील माझ्या हिशोबाने, त्यांचा चेहरा पण कुणाला आठवत नाही. 2 मागचे. हा. त्याच्यामुळे आम्हाला स्थानिक उमेदवाराने विकास केलेला आहे का भाजपने 10 वर्षामध्ये? भाजपचा विकास तुम्ही पाहू शकता. सोलापूरमध्ये सर्वत्र खड्डे आहेत, पाण्याचं टंचाई आहे भीषण, लोकांना रोजगाराचं अडचण आहे. आमदार परिणिती शिंदेला का निवडून द्यायला पाहिजे? आमदार प्रणित शिंदेला याच मुद्द्यासाठी निवडून द्यायला पाहिजे ना, की लोकांपर्यंत त्यांनी लवकर पोहोचतात आणि लोक ज्यावेळी त्यांनी त्यांना आल्यावर विकास करणार का? 100%. काय वाटतं आपल्याला? विकास करणार का परिणिती शिंदे आल्यावर? मला हे आपल्याला हे करायचं नाही. नाही, काय असं हे नॉर्मल सर. बोला, काय नाव आपलं? संदेश मोरे, कुठं राहतोय आपण? 70 फूट. सध्या वातावरण सुरू आहे लोकसभेचं. भाजपकडून परिणिती शिंदे, भाजपकडून आमदार राम सातपुते आणि काँग्रेसकडून परिणिती शिंदे. काय वाटतं आपल्याला दोघांमध्ये कोण कॅपेबल आहे? कॅपेबल सोलापूरच्या माते बघाल तर प्रणिता शिंदेच आहे कॅपेबल. परिणितीताई शिंदे. का परिणितीशाही शिंदे? त्यांनी आपलं सोलापूर जाऊन भरपूर काही माणसाला शिक्षण म्हणा, बेरोजगार म्हणा करून दिलेलं आहे. तर भाजपा पण केलेलं आहे आपल्या 5 वर्षासाध्यमध्ये. पण कॅपेबल दोन्ही म्हणून एकमेकांना. आपला वोटिंग कार्ड आहेत का? आता कोणाला करणार? मला पण द्या की जरा. हा? कोण का विकास सध्या 5 वर्ष बघायला गेलं तर भाजपा पण स्ट्रॉंग आहे आणि हा. सोलापूरचे मते बघितलं तर प्रणिता शिंदे पण स्ट्रॉंग आहे. आपला आहेत का वोटिंग कार्ड आहेत का आपलं? कोणाला करणार आपण वोट? आता बघायला गेलं तर भाजपाला करेल मी सर. आता 3 किलो बघा मी. 3 ते तिसरा आहे. तुम्ही बोलत तेच जावा. हा. ओके सर, थँक्यू. कुठला आहे? माझं समाजसेवक आहे. नाही, आपण कुणाला करणार मतदान? मी बघायला गेलं भाजपाला करेल सर. भाजपाला करणार? तुम्ही तर आता म्हणालो पण सोलापूरच्या मध्ये तर प्रणिता शिंदे स्ट्रॉंग आहे त्यांच्यामध्ये. मग तुम्ही म्हणाले भाजपला वोटिंग करणार मी इथला नाही, सोलापूरच्या समाज चौकातला. तिथे भाजपा स्ट्रॉंग आहे. तिथे समाज चौकात बघायला गेले तुम्ही तर म्हणता परिणिती शिंदे कॅपेबल आहे आणि त्यांनी विकास केला. पण भाजपला आहे ना, जो विकास करतो नाव घेणारच काय आपण. पण 5 वर्ष तुम्ही विसरता का? हा, तुम्ही मतदानाला तेवढं इलेक्शन जेव्हा जवळ आलं तर तुम्ही कॅपेबल म्हणजे कसं होत नाही ना. तसं 5 वर्ष आपण सत्तेत नसलं तरी पण केलं पाहिजे ना. सत्तेत असलंच गरजेचं नसतं. नागरिकांना का कधी नाही मला एकदा म्हणतो परिणिती शिंदे, एकदा म्हणतो भाजप.
प्रणिती शिंदे आपले सोलापूर म्हणताय ना तुम्ही. अच्छा, असं म्हणताय का तुम्ही? सोलापुरातून प्रणिती शिंदे यायला पाहिजे आणि भारतामध्ये भाजपची सरकार यायला पाहिजे असं वाटतंय का? असं मत आहे. बरोबर आहे.